नमस्कार. भारतीय संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव लता मंगेशकर यांच्यानंतर त्यांच्याच कुटुंबातलं असणारं एक सगळ्यात मोठं नाव संपूर्ण भारतभरामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली अशा आशाताई काल आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानं या संगीत क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. या आशा भोसले किंवा मंगेशकर कुटुंबीय हे सांगलीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. सांगलीशी त्यांची नाळ जोडलेली होती. त्यांचं बालपण या सांगलीच्या पांढरीमध्ये गेलेलं होतं आणि सांगलीशी त्यांचा संबंध अनेक वर्ष आतापर्यंत राहिलेला आहे. या सांगलीशी त्यांची नाळ असताना एक धामणीकर कुटुंब आहे जे फोटोग्राफीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे, शिवाय संगीत नाटकांमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. असे चंद्रकांत धामणीकर आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी मंगेशकर कुटुंबियांचं चांगलं घनिष्ठ संबंध अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण चंद्रकांत धामणीकर यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. काय कशी आता खरं तर ही वाईट घटना आहे, असे जे आपल्याबरोबर आता नाही आहेत, परंतु काय वाटतं, कारण तुमच्या घराण्याशी त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत अनेक वर्ष. मी चंद्रकांत धामणीकर, स्टँडजवळच कैवल्यधाम म्हणून एक कोटणीस महाराजांचं एक मंदिर आहे. त्या चौकामध्येच दीनानाथ मंगेशकर चाळ आणि त्याचा आजूबाजूचा परिसर हा सगळा मंगेशकर कुटुंबियांचा होता. हे दीनानाथ मंगेशकरांची जी नाटक मंडळी होती ते सगळं अख्खं त्या नाटक मंडळीचं कुटुंब तिथं त्या चाळीमध्ये वास्तव्याला असायचं. आणि ही पाचही भावंड, आशा, लता, उषा, मीना आणि हृदयनाथ, ही सगळी पाचही भावंड आणि मंगेशकर फॅमिली ही सगळी पूर्वीचा त्यांचा काळ हा सगळा सांगलीतल्या वास्तव्यात होता. एक भरभराटीचा आणि सोनेरी दिवस या कुटुंबाने इथं सांगलीमध्येच पाहिले होते. पण दुर्दैव असं झालं की कंपनी तोट्यात गेल्यानंतर काही आर्थिक गोष्टी निर्माण झाल्या आणि त्यावेळेला मात्र सांगलीकरांच्याकडून या कुटुंबाची जी अपेक्षा होती काही मदतीची, कारणं अनेक असतील, पण ती त्यावेळेला त्यांना मदत आपल्याकडनं होऊ शकली नाही. आणि मग नाईलाजानं ती जागा विकून या सगळ्या कुटुंबाला मुंबईला जावं लागलं. आमचा घराण्याची जवळचा संबंध म्हणजे माझे वडील नाना धामणीकर आणि माझे काका दामोदर पंत धामणीकर आणि ही पाचही भावंड ही लहानपणी आमच्या वाड्यात एकत्र खेळलेली आहेत सगळे. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात जांभळं झाडावर चढून काढण्यापर्यंतच्या सगळ्या खोड्या या एक मंगेशकर कुटुंबियांनी आणि माझ्या वडिलांनी, काकांनी ही सगळी एकत्र खेळलेली आहेत लहानपणी. त्यातूनही आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे दीनानाथ मंगेशकरांना शिकारीचा खूप नाद होता. तर त्यांच्याबरोबर माझे वडील शिकारीला पण जायचे. त्यांना नेम चांगला होता, तर मग ते पण त्यांच्याबरोबर असायचे. आता ते वडिलांच्याकडनंच आमच्यापर्यंत आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण आमचा जन्मही झालेला नव्हता त्यावेळेला. इतकं जुने संबंध सगळे होते. पण ही फॅमिली नंतर मुंबईला निघून गेल्यानंतर काही कारणानं सांगलीतल्या कार्यक्रमाला किंवा सांगली भूषण पुरस्कार या कुटुंबाला दिला गेला, त्यावेळी ही सगळी मंडळी इथं आली होती. किंवा ज्या वेळेला लताबाई, आशाबाई इथं आल्या, मी स्वतः प्रेस फोटोग्राफर असल्यामुळे त्या कार्यक्रमांना मी हजर असायचो. मग वेळ मिळेल तिथं आपण स्वतःहून जाऊन त्यांना मी ओळख करून दिली होती की मी चंद्रकांत धामणीकर, नाना धामणीकरांचा मुलगा. मग ते त्यांना सगळे जुने लहानपणाचे दिवस आठवायचे आणि मग भरभरून बोलायच्या. मग ती एवढ्या मोठ्या माणसं आहेत, मग यांच्याशी कसं बोलायचं असं कधीच त्यांनी हे केलं नाही. नाना आणि संबा आणि दामा ही दोन नावं म्हणजे वडिलांची आणि काकांची, याच नावाने ही कुटुंब सगळं या दोघांना ओळखायचं. खूप जुन्या आठवणी निघायच्या. सांगलीकरांच्या वैभवातले हे रत्न हिरे एक आता निखळायला लागले. आधी लताबाई गेल्या, आशाबाई. आम्हाला तर आमच्या कुटुंबातली व्यक्ती गेली त्याचाच भावना आहे. खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपल्या सगळ्यांनी. महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगाच्या पाठीवर
कुठलाही कानाकोपरा असा नाही की जिथं या मंगेशकर कुटुंबियांचे स्वर पोचले. लोकांच्या जीवनाची सकाळची सुरुवात आणि संध्याकाळ ही या मंगेशकर कुटुंबियांच्या स्वरानंच होत असते. इतकं मोठं काम या मंगेशकर कुटुंबियांचं आहे. अशा वेळी तर काय, या घराला लाभलेली ती देणगीच होती सरस्वती. खूप मोठं नुकसान झालं आहे आपलं सगळ्यांचं. परमेश्वर सगळ्यांना यातनं सावरायची संधी देव, अतिशय बळ उभं राहू आणि मंगेशकर कुटुंबियांना आता जी हयात आहे त्यांनाही चांगलं उत्तम दीर्घायू लाभू दे अशी आपण प्रार्थना करतो. मंगेशकर कुटुंबियांचं एक स्वप्न राहिलेलं होतं की मास्टर दीनानाथ मंगेशकरांचं स्मारक कुठंतरी सांगलीमध्ये झालं पाहिजे आणि ते त्यांची ज्या ठिकाणी वास्तू होती त्या ठिकाणी झालं, पण असं घडलेलं नाही. काय सांगाल? कसं या गोष्टी सगळ्या मी आता उकरत जाईल इतकं ते वेगळं वेगळं त्यातनं निघत जाणार आहे. पण काय, ते त्यांची जी मूळ जागा होती तिथं त्यांच्या मंगेशकर कुटुंबियांच्या अपेक्षेप्रमाणे जर काही चांगलं स्मारक झालं असतं तर ते खूप चांगलं झालं असतं. पण नंतरच्या काळात ही चूक थोडीशी सुधारण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे सांगलीतलं पटेल चौकातलं जे जनता नाट्यगृह आहे त्या जनता नाट्यगृहाला दीनानाथ मंगेशकरांचं नाव देऊन त्याचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला गेला. पण आजही दुर्दैवानं त्या थिएटरची अवस्था अशी आहे की तिथं घुशी आणि उंदरे आणि कुत्र्यांचा सहवास असं संपूर्ण मोडून पडलेलं आहे. सांगलीच्या प्रशासकाच्याकडं असेल किंवा जेवढे महापौर येऊन गेले सगळ्यांना जाऊन भेटून ही कल्पना दिली आहे की ही वास्तू परत चांगली करा. हे सुरेश पाटील होते त्याला त्यांनी पुढाकार घेऊन 1 कोटी रुपये खर्च करून त्या थिएटरला थोडं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. त्याच्या उद्घाटनासाठीच लताबाई अशाबाई सगळे आले होते. पण तिथंही दुर्दैव असं की उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच पडदा उघडला आणि ऋषिकेश बोडस यांचं मानापमधल्या नाटकामधला एक प्रवेश ठेवला होता. आवाजच जाईना बाहेर. ती साऊंड सिस्टीम काय बघितली होती काही कळलं नाही. म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये सभा किंवा बैठे गाण्याचे कार्यक्रम असतील आणि माईक जर एवढा जवळ असेल तरच बोललेलं बाहेर जात होतं. नाटकांना फूट माईक किंवा सेंटर माईक असतात आणि कलाकार थोडे मागं असतात. ती टेस्टिंग झालीच नव्हती आणि पहिल्या लाईनला आशाबाई लताबाई सगळी बसलेली, तिथं पण गाणं ऐकायला जात नव्हतं. आणि शेवटी मधनं पडदा टाकून तो प्रवेश बंद करावा लागला. ऋषिकेश बोडस डोळ्यात पाणी होतं त्याच्या की एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांच्या समोर आपलं प्रवेश पण नीट सादर होऊ शकला. दुर्दैव हेच आहे की हे दुरुस्तीला काढतात, ढीगभर पैसा खर्च करतात, पण त्यातली जी जाणकार माणसं आहेत जी स्टेजवर काम केले, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून काम करून आले, त्यांना त्यात घ्यावं आणि कलाकारांना काय लागतं हा सल्ला कधीच घेतला जात नाही. त्यामुळं ते नाटक आजही अत्यंत वाईट अवस्थेत आहे. एवढी मोठी मध्यवर्ती जागा का होत नाही? राजकारण्यांनी कुठंतरी एखादी जागा अशा कलाकारांसाठी मोकळी सोडावी की प्रत्येक ठिकाणी यांची का अपेक्षा की इथल्या गाळ्यामध्ये मला जागा मिळायला पाहिजे? एवढी मोठी जागा आहे, चांगलं थिएटर होऊ शकतं, नाटकांना वेगवेगळ्या तालमीसाठी जागा देऊ शकतात, वेगळे हॉल होऊ शकतात, कलादालन उभं राहू शकतं. मग नाट्यपंडित सगळ्या पुढाऱ्यांना फक्त भाषणात सांगायपुरती पाहिजे आहे का? मग हे बघणार कोण? आमच्यासारखी लोक आम्ही संगीत नाटक टिकवायसाठी धडपडतोय. आज आनंदाची बाब अशी आहे, या दुःखाच्या ह्याच्यात सुद्धा मी मुद्दाम सांगतोय, दावणगिरीला कर्नाटकात आत्ता बहुभाषिक नाट्य महोत्सव चालू आहे. 5 वेगवेगळी नाटकं आहेत, त्यात पद्मश्री मिळालेल्या नाटकांचे प्रयोग आहेत आणि तिथं आपल्या सांगलीचं नाटक उद्या सादर होत आहे कट्यार कागदात बसली. ते बाहेर लोकांना कौतुक आहे पण आपल्याच लोकांना त्याची किंमत नाही असं झालं आहे. आता या निमित्तानं तरी काही ना हे त्यांच्यापर्यंत पोचावं आणि त्या जनता नाट्यगृहाचाही काहीतरी चांगला निर्णय व्हावा. दुसरं, सुधीर दादांनी जे नवीन नाट्यगृहाचा सगळा प्लॅन केला होता 4-5 वर्ष झाली, तिथंही होतंय म्हणलं की काहीतरी खोट काढायची, आडवं पडायचं आणि तो चांगला प्रोजेक्ट हाणून पाडायचा किंवा लांबणीवर टाकायचा. नका ना असं करू. नव्या पिढीच्या कलाकारांनी बघायचं कोणाला?
कला त्यांची वर येणार कशी? आता आशाबाईंच्यासाठी काहीतरी चांगली जर त्यांना आदरांजली अर्पण करायची असेल तर या सांगलीचा जे कोणी जाणते जाणकार लोक आहेत, राजकारणी आहेत, त्यांना मी हात जोडून सगळ्या कलाकारांच्या वतीनं विनंती करतोय की आमच्यासाठी चांगलं काहीतरी करून द्या. हीच आशाबाईंना सांगलीकरांच्याकडनं खरी श्रद्धांजली असेल. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अगदी मनापासून, बेबीच्या देठापासून, हृदयाच्या तळापासून जी प्रतिक्रिया आहे ती चंद्रकांत धामणीकर यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर कलाकारच असं बोलू शकतो, कारण कलाकारालाच कलेविषयी किंवा त्या कलाकाराच्या ज्या अडचणी आहेत त्याच्याविषयी दुःख त्या कलाकारालाच असू शकतं. आणि त्यामुळं चांगली बेबीच्या देठापासून जी आतून असणारी जी कळकळ आहे ती त्यांनी या आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आणि सांगलीमध्ये महानगरपालिकेचं असणारं जे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे, ज्याला आता उतरती काळ लागलेली आहे, त्या ठिकाणी अगदी भंगारचं साहित्य महानगरपालिकेनं ओढून आणलेले गाडे, हातगाड्या हे टाकण्याचं काम आता सध्या त्या ठिकाणी चालतंय. आणि त्या नाट्यगृह परिसराला भंगार बाजाराचं स्वरूप आलेलं आहे. आणि कुठंतरी हे वाईट वाटतंय कलाकार म्हणून. परंतु या महानगरपालिका क्षेत्रातील किंवा महानगरपालिकेमधील जे पदाधिकारी आहेत, आता नव्यानं निवडून आलेले पदाधिकारी आहेत, आधी युवा असणारे महापौर आहेत, त्यांनी कुठंतरी तिकडे लक्ष घातलं पाहिजे आणि या नाट्यगृहाला पुन्हा चांगला काळ आणून दिला पाहिजे असे त्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि तोच या आशा भोसले यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.